माजी खासदार आपले नेते गोपाळ शेट्टी साहेब आणि ज्यांच्या प्रयत्नाने या सुदूर फडके उड्डाणपूल पश्चिम द्रुतगती महामार्गावर नवीन पूल होतोय आणि त्याची जाहिरात पण गोपाळभाई त्याने इतकी कल्पकतेने केली आहे. त्याने असं म्हटलंय की हा पूल होतोय ही मनीषा मूर्ती आहे. मनीषा मूर्ती म्हणजे तुमच्या मनातली मनीषा ही आमची मनीषा काही पूर्ण करते अशी मनीषा मूर्ती. गोपाळबाईंनी सुद्धा महापालिकेत काम केलंय, मी सुद्धा महापालिकेत केलंय आणि मनीषाताईंनी सुद्धा केलंय. मी हे का सांगतोय याचं कारण मुंबई महानगरपालिकेकडून सकारात्मक विकासाचं काम करून घेणं याला प्रचंड पाठपुरावा लागतो. प्रचंड फाईल फुलत असते आणि मग ज्या व्यक्ती ज्या नेत्याचा पाठपुरावा तुटला ते विकासाचं काम होत असतं. इच्छा मनीषा बाळगली मनामध्ये तरी त्या फाईलवर कोणीतरी एकाने कोंबडा काढला आणि प्रतिक्रिया लिहिली, परत फाईल सुरू करावी लागते. आणि म्हणून या फायलीच्या जंजाळातून मुंबई महानगरपालिकेच्या तसं महापालिका आमची चांगली आहे असं काम मंजूर करून घेणं एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही आहे. आता तुम्हाला काय उत्तर मुंबईच्या लोकांना याच्यात नाविन्य वाटत नाही, तुम्हाला नवीनपणा वाटत नाही, कारण रोज युद्ध लढणारा गोपाळबाई इथं बसलाय. त्याने आजपर्यंत प्रचंड प्रयत्न करून ती कामं केली आणि म्हणून जब तक आप नहीं हटोगे ना ओ भाई साहब ये इसकी रेंज में आपके डिस्टर्ब होता है. हा अतिशय मोठा प्रकल्प 140 कोटी रुपयाचा ज्यामध्ये एक उड्डाणपूल 2.5 किलोमीटरचा अंतर, एनर्जी तेवढं पेट्रोल डिझेल तेवढं परकीय गंगाजळ हे सगळं वाचवणारं काम या एका पुलामुळे झालं. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणेन की मनीषाताईंनी या विभागामध्ये प्रचंड कामं केली आहेत. कारण भारतीय जनता पार्टी हे मानतं आणि भारतीय जनता पार्टी त्या भूमिकेने काम सुद्धा करतं की आम्ही सेवक म्हणून काम करतो. माननीय मोदी साहेबांनी सांगितलं मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधान सेवक आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हेच काम केलं की आज ज्या मेट्रोच्या खाली आपण आहोत ही मेट्रो जर नसती तर हा हायवे एवढा मोकळा दिसला नसता, एवढा रनिंग दिसला नसता आणि या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन दिसलं असतं. ते दिसत नाही कारण देवेंद्रजींच्या प्रयत्नातून, भाजपच्या प्रयत्नातून ही मेट्रो सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यामुळे सतत विकास, सतत लोकांची सेवा करणं, कुठल्याही धर्माचे, कुठल्याही जातीचे, कुठल्याही भाषेचे. आणि म्हणून जनतेचा आशीर्वाद मनीषाताई हा तुम्हाला आणि भारतीय जनता पक्षाला मिळत राहतो. याचं कारण लोकांची दुःख ही आपली दुःख आहे, लोकांची अडचण ही आपली अडचण आहे, लोकांचा त्रास हा आपला त्रास आहे. या त्रास अडचणी दुःखातून मला प्रयत्न करून सुखाला बाहेर काढायचं आहे. ही भूमिका मनीषाताईंची आहे, ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम हा महत्वाचा मला वाटतो. मी तुमचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. असंच उत्तरोत्तर कार्य गेली 10 वर्ष आपण केली आहे, पुढची 5 वर्ष पण करा, जनतेची सेवा करत राहा. या पद्धतीचा त्या ठिकाणी शुभेच्छा आपल्याला देतो. आणि गोपाळबाई तुम्हाला आणि मला बोलवलं तर आपण त्या ठिकाणी जातो. तर मनीषाताई 2-2.5 वर्षाने हा पूल जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला पण मला बोलवा, ती गोपाळबाईंना पण बोलवा. एवढंच त्या ठिकाणी निवेदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.